नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिटच्या आपल्या युनिट अँड मेजरमेंटमधील सेकंड पार्टला. फर्स्ट पार्ट मध्ये आपण डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये फंडामेंटल, डिराइव्हड, सप्लिमेंटरी आणि त्यांचे पार्ट्स, त्यांचे युनिट, सिम्बॉल हे डिस्कस केलं होतं. आज आपण बेसिक कन्सेप्ट जी काय आहे, युनिट, व्हॉट इज युनिट अँड व्हॉट इज अ गुड युनिट और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड युनिट हे आज आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर मेजर करायची आहे, काउंटिंग करायची आहे, तर आपण त्याला कुठल्या ना कुठल्या तरी युनिटमध्ये कंपल्सरी मेजर करणं गरजेचं आहे. कारण आपण ती अमाऊंट, ती क्वांटिटी, ती मॅग्निट्यूड कोणाच्या तरी पटीत सांगतो. मग पटीत सांगायचं तर बेसिक कोणीतरी एक जण रेफरन्सला पाहिजे. म्हणजे याच्या 10 पट, त्याच्या 15 पट, त्याच्या 20 पट, ज्यालाच आपण 10 किलो, 15 किलो, 20 किलो किंवा 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर, 100 किलोमीटर म्हणू. म्हणजे आपण किलोमीटरच्या पटीत ती क्वांटिटी किंवा मॅग्निट्यूड मोजतोय. याच्यावर बेसिक डेफिनेशन आहे युनिटची, ती आपण म्हणू शकतो युनिट इज a reference standard for a measurement of a physical quantity. ओके, जी तुमच्या समोर पण लिहिलेली, the reference standard used for a measurement of a physical quantity known as a unit. असं छोटीशी व्याख्या आहे, पण महत्वाची आहे, बेसिक आहे, राईट. मग आपण रेफरन्स स्टँडर्ड, रेफरन्स मध्ये काय घेतोय? मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर आणि च्या पटीत त्या रेफरन्स स्टँडर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल अदर मॅग्निट्यूड जी असेल सफिशियंट अमाऊंटची ती काउंट करतोय. मग आपण सांगतो की 2 मीटर लेंथ आहे, 10 मीटर लेंथ आहे, किंवा 2 किलो वजन आहे, 10 किलो वजन आहे. याच्यामध्ये किलोग्राम ही बेसिक युनिट झालं आणि 2, 10, 5 जी काय असेल ती मॅग्निट्यूड झाली आणि तिच्या पटीमध्ये आपण काउंट करतोय. ओके, सो डेफिनेशन इज अगेन, आय रिपीट, द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज युनिट. नाउ व्हॉट इज गुड युनिट? नेमकं गुड युनिट कुणाला म्हणायचं किंवा बेस्ट युनिट काय म्हणायचं? त्याच्या काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, राईट. अ गुड युनिट मस्ट बी वेल डिफाइन्ड. तुमची जी काही अमाऊंट आहे, तुम्ही जी काही रेफरन्स स्टँडर्ड कन्सिडर करताय ती वेल डिफाईन पाहिजे. 1 मीटर कशाला म्हणायचं, 1 किलोग्राम कशाला म्हणायचं, किंवा 1 सेकंद काय आहे, हे स्पेसिफाईड, वेल डिफाईन केलेलं असावं, ज्याच्यामध्ये कुठलाही संभ्रम नसायला, त्याची क्वांटिटी, त्याचं पॅरामीटर फिक्स असायला असावं. मग एकदा का 1 मीटर म्हणजे किती, 1 सेकंद म्हणजे किती, 1 किलोग्राम म्हणजे किती, हे आपण वेल डिफाईन केलं किंवा एकदा काउंट करून मेजर फिक्स केलं की त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बाकी क्वांटिटी इझिली मेजर करू शकतो. सो जी काही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे गुड युनिटची, ती गुड युनिट मस्ट बी वेल डिफाइन्ड, देन अँड देन ओनली दॅट युनिट इज वेल और गुड. नाउ सेकंड इज इनव्हॅरिएबल. इनव्हॅरिएबल मीन्स व्हॉट? दॅट युनिट should not change with respect to time, with respect to space, with respect to temperature, with respect to pressure and any other environments. Means असं कधी होतंय का की भारतामध्ये किलोग्रामचं वजन वेगळं, पाकिस्तानमध्ये वेगळं, चायनामध्ये वेगळं, अमेरिकेत वेगळं? नाही. विथ रिस्पेक्ट टू स्पेस किंवा विथ रिस्पेक्ट टू लोकेशन त्याची व्हॅल्यू चेंज झालीच नाही पाहिजे. किंवा विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स आज वेगळं, उद्या वेगळं, काल वेगळं, किंवा 10 वर्षापूर्वी वेगळं, 50 वर्षानंतर वेगळं, असंही होणार नाही. टाइम कुठलाही ड्युरेशन असू द्या, टाइम स्पॅन कुठलाही असू द्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ, थंडीत, उन्हात, कुठेही घ्या, त्याची क्वांटिटी तीच फिक्स असली पाहिजे. दॅट इज इनव्हॅरिएबल. व्हॅरी जे होत नाही, इनव्हॅरिएबल मीन्स न व्हॅरी होणार किंवा न बदलणार, दॅट इज इनव्हॅरिएबल. सो युनिट मस्ट बी इनव्हॅरिएबल. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स वेल डिफाईन, सेकंड इज इनव्हॅरिएबल, ती फिक्स डिफाईन केलं असावं, ते वेळ काळ याच्यानुसार न बदलणार असावं, किंवा जे काही ऍटमॉस्फेरिक चेंजेस आहेत, टेम्परेचर, प्रेशर, याच्यानुसारही बदलायला नको येते. थर्ड इज युनिट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. आता फॉर एक्झाम्पल आज सध्या अमेरिका इराण वॉर सुरू आहे, म्हणून इराण म्हणतो का की किलोग्रामला आम्ही ऍक्सेप्ट नाहीत करत? नाही. अमेरिका म्हणू शकत नाही की आम्ही लेंथ ऍक्सेप्ट करत नाही किंवा लेंथचं युनिट मीटर ऍक्सेप्ट करत नाही. ही जगभरामधली जेवढी काही देश आहे ज्यांनी सिस्टम इंटरनॅशनल ही सिस्टम फॉलो केली 1974 आफ्टर, त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेडिंगला जे काही सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा बाकी गोष्टी आहेत तिकडं सगळीकडे कॉमन युनिट ऍक्सेप्ट केले असतील, राईट. आणि तेच युनिट सगळीकडे वापरलेले आहेत. सो एखादं युनिट हे बेस्ट तेव्हाच असेल की जे जगभरामध्ये सगळीकडे वापरलेले आहे, राईट. सो दॅट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. नाउ नेक्स्ट इज इझिली अवेलेबल. तुम्ही जर कधी एखाद्या भाजीपाल्याच्या मंडीमध्ये गेलात ना, तर तुम्ही तिथं ऑब्झर्व करता जे काही ग्रामीण भागातला एखादा शेतकरी काही त्याच्याकडला शेतीमाल विकण्यासाठी घेऊन आलाय, भाजीपाला वगैरे विकून घेण्यासाठी आलाय, तर त्याच्याकडे प्रत्येक वेळी किलोग्राम म्हणून हे लोखंडाचं 1 किलोचं असतं असं काही नाही. कधी कधी तो साधा दगडाचा किंवा विटेच्या तुकडाचा किंवा त्याच्याकडे जे सामान अवेलेबल आहे त्याचाच कम्पॅरेटिव्हली 1 किलोग्राम कन्सिडर करून वजन मोजून देतोय. म्हणजे जे काही तुमचं स्टँडर्ड रेफरन्स आहे
त्याच्या प्रोपोर्शनल तुम्ही इझिली दुसरं युनिट तयार करू शकता. कधी इलेक्ट्रिसिटीच्या वायरच्या दुकानात गेला तो त्यांना टेबलवर मार्किंग करून ठेवलेली असते आणि त्याच्या प्रोपोर्शनॅलिटी तो लेंथ वायरची मोजून देतोय. सो युनिट मस्ट बी इझिली अवेलेबल आहे त्या ह्याच्यानुसार ज्याची जशी नीड आहे त्याच्यात उपलब्ध साधनामध्ये जर तो बनवू शकत असेल, इझिली अवेलेबल सोर्सेस थ्रू तो जर न्यू युनिट जनरेट करू शकत असेल तर ती पण एक त्याची बेस्ट क्वालिटी आहे किंवा त्याचं बेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो वेल डिफाईन्ड, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, इनव्हॅरिएबल अँड इझिली अवेलेबल अँड ऍट द लास्ट दॅट इज कन्व्हिनियंट इन साईज. जे काही तुम्ही मेजरमेंट करताय ते प्रॉपर प्रोपोर्शनल साईज मध्ये हवंय. म्हणजे खूप काही अति छोट्या ह्याच्यामध्ये पण नकोय किंवा खूप अति अवास्तव मोठ्या ह्याच्यामध्ये पण नकोय. म्हणजे आपण साखर जर मिलीग्राम मध्ये मोजून घ्यायचं ठरवलं तर ते शक्य आहे का? किंवा काही ML मिलीलिटर मध्ये आपण दूध घ्यायचं डिसाईड केलं तर ते पॉसिबल होते का? नाही, ते इनकन्व्हिनियंट आहे. किंवा खूप अति अवाढव्य मेजरमेंट्स मध्ये म्हणजे आपण साधी उंची पण मोजायची तर ते किलोमीटर मध्ये आपण काउंट करायचं डिसाईड केलं तर ते पण अवास्तव व्हायला लागतं. सो साईज मस्ट बी कन्व्हिनियंट इन साईज. इट्स ऑल्सो अ गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट. सो आज आपण बघितलंय युनिट म्हणजे काय, त्याच्या गुड कॅरेक्टरिस्टिक्स साठी जे काही बेसिक आहेत, वेल डिफाईन, इनव्हॅरिएबल, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, इझिली अवेलेबल अँड कन्व्हिनियंट इन साईज, हे त्याचे गुड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो अपेक्षा आहे तुम्हाला नक्की समजलं असेल. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण एरर, टाइप्स ऑफ एरर अँड एस्टिमेशन ऑफ एरर याच्यावर स्टडी करूयात. इथं थांबूयात. महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.